लाडक्या बहिणींना लाडके भाऊंना भेटण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथभाई शिंदे साहेब यांचे सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत उत्सुक जनतेचा विश्वास शहर मध्य मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा आश्वासक चेहरा म्हणजेच मनीष अण्णा काळजे, शिवसेना जिल्हा प्रमुख सोलापूर आणि शहर मध्य विधानसभा सोलापूर। सोलापुरातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि गृहोपयोगी वस्तू वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे। यात बांधकाम कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन कामकाज केले जाते आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात 2 लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे। यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेल्या बांधकाम कामगार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते। म्हणून सदर भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज, सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी चराटे, बहुजन पॅन्थर सेनेचे गणेश बोड्डू, संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले आहे। सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता संयुक्त कामगार आघाडी आंदोलनात विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, गणेश बोड्डू, बालाजी चराटे, सुहेल शेख, वैशाली बनसोडे यांनी शासनाविरुद्ध भ्रष्टाचाराचा जोरदार प्रहार केला आणि बांधकाम कामगारांना न्याय न देणाऱ्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवू असे जाहीर केले। बांधकाम कामगार एकजुटीचा, सहाय्यक कामगार आयुक्तांचा, सहाय्यक कामगार आयुक्तांचा सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा, सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत। 28 योजना आहेत। त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान, मध्यान्ह भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला। या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नाव नोंदवलं। त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले। तरी देखील आता नवीन 3-4 महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांड्याचं किट दिलं जातं, घरगुती गृहवस्तू भांड्याचं किट दिलं जातं। त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूरमध्ये सूरज बोरामणीकर, वैभव अशा प्रकारचे 2 आहेत। पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना 2-2 हजार रुपये, 1500 रुपये टोकन दिलं जातं। आणि प्रामुख्याने सोलापूरमध्ये 2 लाख कामगारांची नोंदणी झाली। आले कुठून 2 लाख कामगार? जर तुम्ही नोंदणी केला असाल, जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत। किट आहे 5-6 हजारचं, त्याला किंमत दाखवलं तर 10,500 रुपयाचं 5,000 रुपये मध्ये गाळा मारला जातो। आणि ज्या मनमानीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे, भांडी वाटलं पाहिजे, इतर साहित्य वाटलं पाहिजे, पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो। असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी 5 संघाने एकत्र वज्रमूठ बांधली। यामध्ये सह्याद्री कामगार संघटना, संघर्ष कामगार संघटना, दलित पॅन्थर सेना संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बांधला। जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला, दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदारांच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही, पिळवणूक बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही। आणि जोपर्यंत त्याचा न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार। अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धनग्न केलं। शासन बघा, दुसरीकडे लाडकी बहिणीला देतात, भावाला लग्न करता, अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेल्या आहे। आम्हाला लग्न करता का पूर्ण लग्न करता सरकारच्या हातात आहे। पण त्या अगोदर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला घरी बसू असा सुद्धा वेळ प्रकारे आज करणार आहोत। आमच्या महिला अशा करणार आहोत असं या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो। आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चालू करा
आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जातं पास, हे सुद्धा इथं भांडीतच दिलं पाहिजे अशा प्रकारे मागणी करतो.